तर मधल्या काळात एक वकील असेच चर्चेत आले होते. पहिल्यांदा त्यांनी एसटीचं आंदोलन हे केलं, त्याच्यानंतर ते मराठा आरक्षणाविरोधात पण बोलायला लागले. गुणरत्न सदावर्ते त्यांचं नाव. काय वाटतं त्यांच्याविषयी तुम्हाला? कारण असा वकिली चेहरा पहिल्यांदाच राजकीय बाजूने असा पुढे आलेला दिसला. याच्या आधी तितके वकील एका साईडने किंवा तसे भूमिका मांडताना दिसत नव्हते. बऱ्यापैकी न्यूट्रल असायचे किंवा एखादी केस लढत असेल तर तेवढ्या पुरते बोलायचे. परंतु हा एक चेहरा, असा वकिली चेहरा पहिल्यांदाच बघितला महाराष्ट्राने. काय वाटतं तुम्हाला त्या चेहऱ्याबद्दल? सदावर्तेंना आतापर्यंत भेटणाऱ्या व्यक्तींमध्ये दोन नाव देता येईल. एक आहे ॲडव्होकेट गणेश मस्के आणि एक आहे ॲडव्होकेट वाजेद खान. म्हणजे जसं तुम्ही बोलले की ह्या विशिष्ट सो अँड सो आंदोलना, तर मराठ्याच्या आंदोलनाच्या वेळेसपासून किंवा सुरुवातीपासून हा ॲडव्होकेट वाजेद खान आतापर्यंत सदावर्तेला विरोध करत आलेला आहे आणि करत राहणार. याशिवाय जे म्हणतात ग्लॅमरस किंवा जे काही कुठे आहेत तेही मीही करत आलेलो आहे. त्यामुळं असं नाही, भविष्यात सदावर्तेला निश्चितच आम्ही कुठे ना कुठे, सदावर्तेच्या विरोधात आमची केस पण चालू आहे पुणे कोर्टात, ती अजून न्यायप्रविष्ट आहे. तर निश्चितच सदावर्तेला योग्य पद्धतीने उत्तर देणारा एक जण जन्माला आलेला आहे. भूमिका मांडताना चुकीची मांडतात असं वाटतं की कायद्याला धरून मांडतात? आणि बऱ्याच वेळेस ते कायद्याच्यातून बाहेर जातात. त्याच्यामुळे पक्षीय किंवा अशा याच्यामध्ये जातात ते चुकीचं आहे. एका वकिलाने, ठीक आहे, एखाद्या वकिलाने एखाद्या समाजाची बाजू घेतली तरी अयोग्य नाही, ती योग्य आहे. परंतु राजकीय भूमिका घेतली तर ती अयोग्य आहे. जसं मी आहे, मी मराठ्यांचीच बाजू घेतो.